साधन केलं असता प्रतिबंधकाचा अभाव निर्माण होतो. रागभाव नाही, प्रतिबंधका अभाव. काय प्रतिबंधक हा, उदाहरणार्थ वन नेशन वन इलेक्शन 18 पास करायचं. मुख्यतः केसरी गरज आता काय प्रतिबंधकाचा कारण नवसाधारण कारण सामग्रीमध्ये प्रतिबंधकाचा अभाव ही एक 8वं कारण आहे. काय ईश्वर ज्ञान, ईश्वर इच्छा, ईश्वर प्रयत्न, देश, काळ, प्रागभाव आणि प्रतिबंधकाचा अभाव हे नवसाधारण कारण असल्याशिवाय कोणतेही कार्य होत नाही. मी नेहमी म्हणत असतो, जास्त तुम्हाला विरोध केला, मी नेहमी म्हणत असतो ईश्वराच्या मनात आलं ईश्वर भरत्या प्रकारे काय मी म्हणा मी जे काम करतो देवाचं काम त्या देवाच्या मनात आलं तर भरत्या प्रकारे देव करतो आणि मनात नसलं तर भरत्या प्रकारे पाडतो. अर्थात ईश्वर इच्छा असल्याशिवाय कोणतेच काम होतं काय. पुन्हा काळ अगोदर असला पाहिजे, देश काळ अदृष्ट याच पाहिजे म्हणते नाही. काळ अगोदर असलं तर तरी जमत नाही काय. असं झालं एकदा देवाचा काळ सुटला, नेहमी त्याची हारायचं. एक देश सर्व लागला, मी खूप प्रयत्न केला पण माझा विजय झाला नाही. तर त्याचा मोठा भोवताल म्हणला बाळ आता सध्या आपल्या दैत्य लोकांना काळ प्रतीक काय आपण किती जण केलं तर देवाचा विचार तेव्हा काँग्रेसच्या राज्यात वारकऱ्याला प्रतिकूल काळ होता की नाही. एकदा मी गेलो हापसी माराय तर सुगोसावजी म्हणजे देवस्थान हापसी देत नाही म्हणजे मस्जिद दिलेलं आहे मस्जिदची गोष्ट आलं कारण काँग्रेस मुसलमानाच्या बाजूला ते काळ म्हणजे काल सुद्धा आपण असं पाहिजे नाही. देश काल अदृष्ट प्रतिबंधकांचा अभाव त्या गोष्टी अत्यंत आवश्यक. आणि माणूस तुकाराम महाराजचं म्हणणं असेल तुका म्हणे हरीच्या भक्ता शुभ काळ नाही दिसा. काय सांगतात त्याला मुहूर्त पाहिजे गरज नाही. काय सांगतात त्याला मुहूर्त सर्व काळ आणि कोण्या दिशेत तो गेला तर त्याचा विजय असतो. कोणाचा हरीची याद असा असं पुढे आणि तो सर्व बंधन तुटून जातात आणि तो जीवनमुक्त अवस्थेमध्ये प्रवेश करतो. तो जिंकले जाईल त्याच्या पुढे विजय पळत राहतो. काय होते तो म्हणजे कोण कोण ज्यानं विठ्ठलाचे स्मरण ज्याने विठ्ठलाचं स्मरण केलं, ज्याने विठ्ठलाच्या नामाचं उच्चारण केलं, तो ज्या दिशेनं जाईल त्याच्या दिशेनं विजय पुढे प्रचार करत चालतो. सज्जनाचे माप चाले वाऱ्या वारं महाराज यायला लागले त्या गाडी टाकून कधी गंमत काय झालं पहिल्या वर्षी असा चौकाला मांडला दगडाचा असं जरा आता आपल्याला 20 फुटे नाही 30 27 आणि 4 खांब 1 2 3 4 असे पण सभा मंडप केला आमचा 40 फूट लांब आणि आतून म्हणजे 14 फूटून जाऊ आतून आज 17 जी आपल्याला होती त्याच मापाचे त्या मापकडे 17 तयार केले. मग ते सखाराम महाराज सांगतो सखाराम महाराज काय म्हणते ₹1,00,000 बांधले कोण नाही राहणार काय म्हणे मी थोडासा विचार केला
मला राग मी त्यांना सांगून जाऊन महाराजाला तुमच्या आश्रमाचे 5 पोरं आले ते 50 राहिले काय म्हणजे मी त्या आजाबराव होता बसत त्याचा बाप तेव्हा तुम्ही पुढे नसेल परत मग सोपी गोष्ट करू पोरं आलं काय मग काय सोपी गोष्ट मग आपण हायस्कूल काढू शाळा करू आपण पोरं येणार पा कसं आहे आता बरेच महाराज प्रयत्न करणार पण विचारा सुद्धा तुम्ही कसं केलं म्हणून म्हणून मी काहीच केलं नाही मग त्या वाचनिक माझ्या घरी आणून गेलं सगळं काय करायचं यात आल्या होत्या त्यात वाईट असलं की बोलते कारण ईश्वर इच्छा असली की सर्व गोष्टी काही होती पुढे म्हणून जो व्यक्ती ईश्वराशी एकरूप झालेला आहे त्याचा ध्यानाचा मनाचा विषय विठ्ठल झालेला आहे. इथे पोरगा होता ब्राह्मण मारवाडी ब्राह्मण बायकोसाठी लय तळमळ गेला पण त्याला मी सांगितलं म्हटलं काय तर नशिबात असली तर भरत्या प्रकारे होईल आणि नसली तर रक्षासारखा झुरून मस्ती कारण अदृष्ट आलेली शरीर ते तर आली आहे एकतर मला सांगितलं हे शरीर प्रारंभावी नाही असली तर कळत नाही आणि नसली तर भेटत नाही कसं साखरे महाराज गोष्ट साखरे महाराज लग्न करायचं मोठे हट्टी महाराज जे मनात धरलं ते बरं झालं ते थांबतच नाही मग आता मोठे माणसं गेले सगळे पण त्यांच्या काळात जे मोठे होते ते मध्ये मला तुम्ही धाकटे हो मी एकदा काय झालं ज्ञानेश्वरी त्यांची आई आली ऐकायला त्यांची आई हुशार झाली असं पाठताना उपाधीचा विषय सात्विक उपाधी राजसी उपाधी तामसी तामसी उपाधी माणसाला मालिन्य आणली आणि सात्विक उपाधी त्याला प्रस्थिती वाढवली ऐश्वर्य वाढवली असा का विषय की बाई बसल्या बसल्या एवढं महाराज थांबा जरा मला एक शंका आहे माझं विचार मग असे सात्विक उपाधी तुम्हाला असली काय हरकत हे मला काय हरकत नाही ही बाई तिथं उलटी गेली घराकडे असं एक नाही म्हणत ते माहिती साखरे माझं जास्त बघा तू खरं बघा तुम्ही माहिती विचार नाही अदृष्टाधीन शरीर ते तर आली आहे काय स्वतः विष्णूला किंवा महादेवाला तरी त्यात फरक पडत कारण अदृष्ट नवसाधारण कारण सामग्रीमध्ये सुद्धा एक कारण आहे पुढे म्हणून ज्याने विठ्ठलाचे स्मरण करून त्याला ध्यानाचा आणि मनाचा विषय श्री विठ्ठलच झालेला आहे तो देवाशी एकरूप विठ्ठलाशी एकरूप झालेला आहे त्याला तहान लागत नाही भूक लागत नाही सगळं हटून जाते एवढं केलेला खेळायला घंटेवाची भूक नाही लागत कारण त्या खेळण्यामध्ये रममान झाले असते तसं तो हरिभजनामध्ये रममान झालेला असतो त्याला नाट्यावेळी ताण भूक भूक लागली आणि जर भजन करणारा भूक लागली तर त्याचा अर्थ असा लक्ष बदलत नाही याचं लक्ष असा पा पुढे जसं की जर गायचं दूध काढायचं असेल तर आपल्याला विठ्ठलाचे स्मरण केल्याशिवाय ती गाय सुद्धा दूध देत नाही त्या लाटा मारते म्हणून विठ्ठलाचे स्मरण केल्याशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही याच्याबद्दल शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात हरी बोला गीता हरी बोला गीता उठता बैसता हरी बोला भांडता हरी बोला सर्व कार्य करिता हरी बोला जनी हरी बोला विजनी एका जना अर्धनी हरी बोला बा
काय म्हणतात तरी काय करत हे मुख्य मला हरी 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 असं करायचं. पण महत्वाचा मुद्दा त्यातला हा आहे. कोणता मुद्दा आहे काय त्याचा राग राहतो का मुद्द्याचा एका पुराणी लोक त्यांनी ऐकली कोण आहे रे ते इकडे ये काय झालं मग त्याने मला मग त्यानं तुला दिल्या मग तू आम्हाला द्यायला लागला काय तुम्हाला कसं काय टाकली शिडी अरे आम्हाला ऐकू दे नको मग तुला त्याला शिडी द्यायची ना मग ते कारण तो सांग ना याचा अर्थ काय आहे ते एकाला सांगितलं राग राहत नाही ना काय आणि काम आणि करू हे जीविताची वैली येतं त्यांची कला पाप पुण्याची समानता होऊन तुला हा नरदेह प्राप्त झाला आहे. पहा यत्र यत्र शरीरम तत्र तत्र दुःख ही व्याप्ती आहे. काय कोणती व्याप्ती आहे? जेवढे जगात शरीर आहेत ते सगळे शरीर दुःखाचे वाढणार का नाही? त्यातल्या त्या एकनाथ महाराज सांगतात पाप पुण्य समान समी तै पाविजे कर्म. काय म्हणतात? पाप आणि पुण्य पाप आणि पुण्य जर सारखं असलं समान असलं तर त्याला मनुष्य देव. पाप जास्त असलं पुण्य कमी असलं तर त्या तिर्यगादी योगिनी प्राप्त होतात. तिर्यक म्हणजे तिरकस चालणारी सरळ तित्तर लावरी सरळ असे जन्म केला नाही. कारण अति पापाचं फळ आहे. उन्हाळ्याच्या दिवसात सरप निघाला ना ते पाय आपले पाय देतात त्याची पडकी दिला तसं पुन्हा मरणाच्या भीतीने एखादी वेळात शिरतो तर आज सुद्धा भयंकर उष्णता असते तिच्या पोटात. ओमड्या काय दगडात असते तिच्या म्हणजे आत्याला किती त्रास होत असा विचार करा गरमीचा. काय कारण अति पापी जीव आहे. म्हणून भगवान सांगतो तानाहून दिशत क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्य जस्त्र अशुभान आसुरी स्वेव योनी. स्वेव म्हणजे सर्पादी जीवयोनीमध्ये त्याला निघाला. त्याला जे मनुष्यपणा मिळाला तो त्याला हिसकावून घेतो. काय हिसकावून घेतो? कारण तुला ज्याच्याकरता मी मनुष्य शरीर दिलं होतं त्याचा तू दुरुपयोग केला. काय नाही तुला भजनात बसवलं तू झोप काढत होता म्हणून तुला आता डुकराचा जन्म देतो. मग त्या संडाच्या मुरीत तुझ्या झोपत जा. काय कसं आहे आम्ही सुद्धा कधी कधी असं करतो. पोराचं काही दिलं आणि तिथं त्या दुरुपयोग करू लागली भांडणं करू लागली त्याचं चेंडू हिसकावून घ्या जाईल. कारण चेंडू कसा दिला त्याला खेळण्याकरता आनंद निर्माण होण्याकरता ते भांडण करू लागले. मग आनंद इकडे काय झालं मग परत घ्यायचं. काय करायचं परत घेण्यात तात्पर्य नाही. उलट ज्या उद्देशाने मी तुला ते दिला तो उद्देश आमचा सपोज झाला आम्हाला आनंद तुला आनंद आहे. काय एकनाथ महाराज भागवत असं लिहितात दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम म्हणले वैकुंठ प्रिय दर्शन. समजते काय तर दुर्लभो मानुषो देह माणसाचा देह अतिशय दुर्लभ. त्यातल्या त्यात तुकाराम मला सांगतात कारण मला असं दिसते मी सगळ्याची पारणी केली बरं. असं काही समजत का नाही तुमचं मतच बाजारात पडणं असा अर्थ नाही करत. तरी
सगळं जे पारायण केलं असं झाला. सगळ्यात अगोदर ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात की ज्ञानेश्वर महाराजांनंतर श्रीमंत संत एकनाथ महाराज झाले. एकनाथ महाराजांकडे खूप पैसा होता. असं सांगतात की एकनाथ महाराजांच्या घरी दररोज पुरणपोळी व्हायची. आणि ते असं झाला तो आपला हा नाही भारतीय त्या भारतासारखे पोरग होतो. तो घरी भांडण करायला जायची, मला पुरणपोळी खायची. गरीब होती ती. तिला एकदा राग आला तर रागाला झोडपलं काढतं फरफटत आणलं नाचायला गेले. म्हणजे महाराज याला तुमच्या घरी. महाराज कशाला अजूनच पुरणपोळी मागतो मी कुठून देऊ याला. मग महाराज गेला ते भारतासारखं पोरग त्यात नव्हतं गाव काय होतं गाव भारतासारखं पोरग नाथ महाराज जिवंत असेपर्यंत नाचाने गेला. मग नाचाने भावार्थाला आम्हाला लिहिलं आणि त्या लोकांना समोर आले की बा आमचा आता अवतार करायला समोर झाला. त्यामध्ये म्हणजे असं जरा पूर्वकांड तयार झालं. उत्तर रामायण द्यायचं असतं. म्हणलो कोण खाऊ महाराज असं कसं काय अहो ते रामायण पूर्ण करा ना. रामायणच काय बोले हे पूर्ण कुठं आहे त्या रामायण राहिले रामायण कोण ते वाक्या कोणती पठार पुरणपोळी खाणार खरंच नाही. गावात जर रामायण लिहिलं ना तर नाचाची म्हणून कधी त्याची म्हणून कधी समजत नाही. पा संत कृपा झाली इमारत काही परिणाम पुरणपोळी. म्हणून सर्व संत आपले श्रीमंत संत कोण होते एकनाथ महाराज. ते सांगतात असं करावं म्हणलं. आणि पाप आणि पुण्य बोल. पाप पुण्याचा एक खडा आणि पापाचा चारा चढा असं जर गोळा केलं आणि तरी सुद्धा पापाचं पारड जर जास्त भारी भरलं तर त्याला नीच योनी प्राप्त होतात. आणि चारा चुरा असून जर समान भरलं तर त्याला मनुष्य देव लागतो. कोणाला म्हणजे मोठा खडा वजनदार खडा कसे पुण्याचा मग त्याला अशी बुद्धी होती की आपण आता आश्रमात जाऊ दररोज भजन करावं. काही काही पूर्वी आम्ही असं पाहतो सगळं पोरं उठायच्या आंघोळ आंघोळ करून येणार कोणता आहे सार्थक पवार. पवाराचं नाव कमावलं पण याने कमावलं या पवार. कारण त्याचा मोठा दगड आहे खेळता पुण्याचा यांचा आचारच आहे. मग पाप पुण्य समान समी तैची विजय कर्म काय सांगतात. आता पाप आणि पुण्य समान कधी होईल ते नक्की सांगते. जसा माणसाच्या हातात कावळा कधी सापडल हा तसं काही सांगता नाही. अचानक तुमचं काय आहे तेव्हा पाप आणि पुण्य समान झालं तर तुला सांगायचं कारण असं आहे दुर्लभ हो माणूस हो देव हे माणसं शरीर भेटणं अवघडच आहे. सांगता सांगता विषांतर सुरू झालं. तुकाराम महाराज काय म्हणतात मृत्यू लोकेचा हा देव देव इच्छिता ती पाहिजे. काय म्हणले हा देव तर दुर्लभ आहे त्याचं नाव आहे देव दुर्लभ. देवांना सुद्धा भेटत नाही. कसं आहे देवांना प्राप्त न होणारा मनुष्य याला भेटला आणि यानं सेवळ बायकोची सेवा करणं गमवा. काय सांगावं त्याला सांगा काय सांगावं म्हणजे
झाली बोलायची सीमा. आता शब्द कमी पडेल, काय सांगायचं काही राहत इतका वाया असा. काय मृत्यू लोकायचा हा देह देव इच्छिता ते आहे. देव इच्छा काय करतात ते म्हणतात नारायण नामे होऊ जीवनमुक्त. काय म्हणतात या माणसाच्या शरीरात जाऊ आपण आणि नारायणाचं भजन करून जाऊ. आणि या माकडाला भेटला हा वाट पाहायला आता कोणाची परी जाणार. तुकाराम मला सांगतात संसार तापे तापलो मी देवा आणि कीर्तया सेवा. त्या शंभड्या लाखाची सेवा करती पूर्ण करता करता आयुष्यभर बस. काय जे आयुष्य देवाला भेटत नाही काय ते आयुष्य याला भेटलं. कसं भेटलं पाप आणि पुण्य होणे समान किंवा काकताले न्याय दिवासीला हे अचानक भेटले. ते आमचे महाराज मारुती महाराज ते मराठवाड्यात जालन्याजवळ गव्हाण नावाचे गाव मोहिते गाव त्याचा अर्थ मोहितच. ते म्हणजे रस्त्याने चालता चालता भारत्याला 500 रुपये नोट सापडली. ती गेला बोलायला दुकानावर चिवडा मागायला. आता 500 रुपयात चिवडा ह्याची किंमत आहे काय काय त्या समजत नाही 500 रुपये काय घे काय. तसं माकडी हा तुला माणसाला देह भेटला काही किंमत वाटेल ना. तुला वाटत डुकराचा बिना डुकरीने सांगितले राहिला आत यायला असं वाटतं आता माणसाला मग बाईच्या सांगित राहू. अरे मूर्खा तुला विठोबाच्या संगतीसाठी भेटला कधी भेटला नारायण नामे हो जीवन. कारण एकी देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान याची देही म्हणजे या मानवी शरीरात देवाचं भजन करतात. ते पालक कुठं 5 पैसे खडूळे एका जागेवर बसल्या आणि भजन करायला पालक आहे. म्हशी बसल्या भजन करण्याला पालक आहे. कुत्रे बसले का जागेवर भजन कर पालक आहे. कारण